साखरेचे अचानक वाढलेले दर ही न समजणारी गोष्ट असल्याची प्रतिक्रिया हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे। तर या गोष्टीचा धक्का बसल्याचं ते म्हणालेले आहेत। तर अफवांमुळे भाव वाढत झाल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाने संघाचे उपाध्यक्ष प्रताप ओहळ यांनी दिलेली आहे। आम्हाला सुद्धा सर्वांना हा आश्चर्याचा धक्का आहे, कारण एवढे साखरेचे दर ज्या पद्धतीने वाढलेले आहेत आणि मला असं वाटतं केंद्र सरकारपासून आम्ही सर्वजण याचा गांभीर्याने विचार करतो की अचानक एकदम ह्या आठवड्यामध्ये 8 ते 10 रुपयाची वाढ कशी झाली। वास्तविक पाहता 22 लाख मेट्रिक टनाचा ऑगस्ट महिन्याचा कोटा हा आपण रिलीज केला, म्हणजे गव्हर्नमेंटने रिलीज केला। साधारणतः 20 ते 22 लाख टन साखर दर महिन्याला म्हणजे घरेलू कामकाजासाठी लागते। तीच साखर आपण ह्या महिन्यात पण केंद्र सरकारने कोटा रिलीज केला, पण अचानकपणे हे दर कसे काय वाढले, तर ही एक आश्चर्याची आणि म्हणजे न समजणारी गोष्ट आहे। महिन्यामध्ये जो काही भाववाढ झालेली आहे ही फक्त काही अफवांवरच आधारित म्हणावं लागेल। याचं कारण असं आहे की पुरेसा साठा देशांतर्गत उपलब्ध असताना सुद्धा असं आतापर्यंत कधी होत नव्हतं की एकदम 20 रुपयापर्यंत भाववाढ होणं। यासाठी शासनाने काही जे काही धोरण घेतलेलं आहे ते योग्य आहे, परंतु आयातीच्या संदर्भात जे धोरण घेतलेलं आहे, जरी आज आयातीला परवानगी दिली तरी पुढचे 40-45 दिवस आयात केलेली साखर भारतामध्ये येऊ शकत नाही। साखर आज उपलब्ध आहे, तिचं योग्य पद्धतीने वितरण होणं, साठेबाजी होऊ न देणं, यासाठी शासनाने कडक उपाय केले पाहिजेत, हेच यावर महत्वाचं आहे।